दिवाळी आली किंवा दसरा आला, मोठे मोठे सण आले, मिठाई भेसळयुक्त असते, खवा बोगस असतो, दुधामध्ये भेसळ होते. कधीतरी वर्षात एकदा दोनदा हे फूड अँड ड्रग्ज वाले ज्या खात्याचे आता तुकाराम मुंडे आयुक्त आहेत, एकदा कारवाई करतात. वर्षभर मात्र निस्ता मलिदा खातात, हप्ते खातात. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. कुठली पुण्यासह महाराष्ट्रातली टपरी अशी नाही जिथं पान मसाल्याच्या नावाखाली गुटखा मिळत नाही. हजारो कोटीचा गुटखा आजही प्रत्येक टपरीत उपलब्ध आहे. ज्या पद्धतीची भेसळ बाजारांवर कारवाई होते, मार्केटमधून पनीर गायब झालं. आपण जे वडापाव खातो, ज्या वर्तमानपत्रामध्ये दिला जातो, जिथं कुठं दिला जातो, ती शाई आपल्या पोटात जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोण सांगतं का? बघा, आपण हॉटेलवर चहा पितो, प्लास्टिकच्या त्या ग्लासमध्ये आपण चहा पितो. तुम्हाला माहितीये का त्याच्यातून किती रासायनिक द्रव्य ते गरम झाल्यानंतर आपल्या पोटात जातात. तुमच्याकडून खणखणीत पैसे घेतात, जीएसटी लावतात, सीएजीएसटी लावतात. कुठं सोड. आपण योगा करतो, प्राणायाम करतो, मॉर्निंग वॉकला जातो, शरीराची 100% काळजी घेतो आणि आपण खातो काय? तर रासायनिक विषारी जे मिक्स केलं जातं, जिथे बोगसगिरी चालते, स्वस्त मिळतं म्हणून आम्ही घेऊन येतो. आज काय परिस्थिती आहे? सगळीकडे भेसळ सुरू आहे. भेसळीवर कारवाई होते, तर आता तुम्हाला चांगलं प्रोडक्ट खायला सुद्धा मिळत नाही का? सगळं भेसळयुक्तच विकलं जात होतं. पनीर मार्केटमधून गायब झालं, दुधात भेसळ होते, वडापाव समोसा जे खातोय ते चुकीच्या पद्धतीनं दिलं जात आहे, अन्नधान्यात भेसळ होते. दिवाळी आली किंवा दसरा आला, मोठे मोठे सण आले, मिठाई भेसळयुक्त असते, खवा बोगस असतो, दुधामध्ये भेसळ होते. कधीतरी वर्षात एकदा दोनदा हे फूड अँड ड्रग्ज वाले ज्या खात्याचे आता तुकाराम मुंडे आयुक्त आहेत, एकदा कारवाई करतात. वर्षभर मात्र निस्ता मलिदा खातात, हप्ते खातात. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. कुठली पुण्यासह महाराष्ट्रातली टपरी अशी नाही जिथं पान मसाल्याच्या नावाखाली गुटखा मिळत नाही. हजारो कोटीचा गुटखा आजही प्रत्येक टपरीत उपलब्ध आहे. जीवाशी कोण खेळतंय? आम्ही निरोगी राहण्याचं स्वप्न पाहतोय, बघितलेलं असतं. बऱ्याच पुरुषांच्या तोंडात नेहमी काहीतरी गुटखा किंवा इतर गोष्टी असतात. एका बाजूला निरोगी राहण्याच्या गप्पा हाणायच्या, दुसऱ्या बाजूला केमिकलयुक्त खायचं. व्यसनाच्या नावाखाली सुद्धा आपल्या शरीरावर मारा होतो. हे मी सगळं एकत्र का मिक्स करून सांगतोय? त्याचं कारण असं आहे की आम्ही जिथून दूध घेतो ते दर्जेदार आहे का, क्वालिटीचं आहे का, फक्त चेक करा. आम्ही जिथून भाजीपाला घेतो त्या भाज्यांवर खरंच त्या रासायनिक लिक्विड मध्ये बुडवून तुम्हाला हिरव्यागार दिसण्यासाठी विकलं जातं का? कधी तपासलं का? आम्ही पनीर घेतो किंवा हातगाडीवर जाऊन वडापाव घेतो, तो पेपर मध्ये आणतो, पोटात जे केमिकल जातं त्याचं नंतर पुढे काय होतं? बऱ्याच जणांना पोटाचे विकार असतात. पोटदुखी असेल, स्टोनचा प्रॉब्लेम असेल किंवा पचनक्रिया खराब झालेली असते, शरीरावर गाठी असतात, इतके असंख्य शरीरावर परिणाम होतात, तिथून आजार तयार होतात, तिथून रोगिष्ट माणूस होतो आणि जे 100% निर्व्यसनी असतात त्यांना सुद्धा कॅन्सर काय कसलेही भयानक आजार असतात. चुकीचं आपण खातो त्याच्यामुळं. आणि याची कधीच आम्ही चिकित्सा करायला तयार नाही. सेंद्रिय शेतीयुक्त ठीक आहे मिळत नाही, परंतु ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं या सगळ्या होतात किंवा केल्या जातात, तिथं तरी आम्हाला चांगलं मिळतं का? मिळालं पाहिजे अशी जरी आमची इच्छा असेल तरी काय आमची अवस्था आहे हे वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही. माझा मुद्दा तिथंच आहे. सगळं एकमेकांमध्ये दडलेलं आहे. आम्ही कितीही शरीराची आरोग्याची काळजी घ्यायची म्हणलं, 1 रुपया जास्त गेला आणि दर्जेदार मिळालं, हरकत नाही. याचा अर्थ सगळं महागाचं घ्या असं मी म्हणणार नाही, परंतु सध्या जे मिळतंय, आम्ही ज्या व्यक्तीकडून खरेदी करतोय तो व्यक्ती किती प्रामाणिक आहे, इथून तुमचं आरोग्य ठरणार आहे. प्रामाणिक व्यक्तीवर या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं आरोग्य
अवलंबून आहे. म्हणून जो वर्षानुवर्ष व्यवसाय करतोय, ज्याचा परंपरागत व्यवसाय आहे आणि जो प्रामाणिक आहे, मागून ₹1 जास्त घेतो, परंतु जे आपल्याला देतो, मग किराणा माल असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असतील, भाजीपाला असेल किंवा कुठलंही फूड, मग ते हॉटेलमधलं असू द्या किंवा आपण जे खातो ते. आज हॉटेलची परिस्थिती काय? आम्हाला जर हायजेनिक मिळणार नसेल, स्वच्छता तिथं नसेल, घाणेरड्या सगळ्या गोष्टी असतील, तर का आम्ही पैसे देऊन हे आमच्या अंगावर ओढवून घेतो? आज तरुण मुलांना काय अटॅक येतात हो? महिलांना काय अटॅक येत आहेत? महिलांना वेगळे आजार का जडले? नाही नाही त्या गोष्टी शरीरामध्ये घुसल्या जात आहेत. अजिबात घुसवायच्या नाही. आरशात शरीर अर्थात आरशात चेहरा पाहण्यापेक्षा डोळे बंद करून अंतर्मनानं जर शरीर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. तसंच आहे. चांगलं दर्जेदार मिळण्यासाठी चांगलं शरीर जसं आपण ठेवतो किंवा ठेवण्याचा प्रयत्न करतो. बघा बरीच लोक जाडी असतात. खा, 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 खा खातात. याचा अर्थ त्यांनी खाल्लं नाही पाहिजे असं नाही, परंतु त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जे आपण बाहेरचं खातो ना, हे त्याच्यामुळे जास्त फुगा फुगतोय. फुगा शरीराचा कमी केला पाहिजे, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तसं चांगलं मिळालं पाहिजे. म्हणून जागरूक नागरिक जर व्हायचं असेल, तुम्हाला कुठं भेसळ वाटली, भेसळयुक्त मिळत असेल, तुमच्या नजरेसमोर भेसळ होत असेल, साधी पाण्याची बाटली सुद्धा मिनरल वॉटर तुम्हाला प्युअर मिळत नाही. सगळीकडे भेसळी सुरू आहे. या भेसळबाजांचा बाजार उठवायचा असेल, किती अधिकारी कार्यक्षम असतील माहित नाही, पण ज्यावेळी जनता कार्यक्षम असेल, एक तुकाराम मुंडे 100 तुकाराम मुंडे प्रशासनाचा असू द्या, त्याला व्हायला वेळ लागेल. सगळे बाकीचे करप्टेड आहेत, काही चांगले आहेत पण पुढे येऊन काम करत नाहीत. परंतु नागरिकांमधून जर कर्तव्यदक्ष जागरूक नागरिक तयार झाले, 100 काय 1000 झाले, काय भेसळबाजांची हिंमत आहे. दुधाच्या क्वालिटीवरून किंवा पनीर आणि इतर त्याच्या क्वालिटीवरून इतर गोष्टीतल्या चुकीच्या केमिकल्सवरून तुमच्या लक्षात आलं रे आलं, यांचा बाजार उठवा, यांच्या तक्रारी करा. आज सगळीकडे तुम्हाला नंबर मिळत आहेत. सुट्ट्या देऊ नका, परंतु यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, यासाठी सुद्धा प्रयत्न झाला पाहिजे. एवढीच माफक अपेक्षा आहे, असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. धन्यवाद. माझं पटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि जागरूक राहा. तक्रार करायला विसरू नका. बाजार उठवायला सुट्टी देऊ नका. कारण दर्जेदार पैसे देऊन खरेदी करतोय, चुकीचं करायचं नाही, अन्यथा परिणाम शरीरावर होतो. खरंय की नाही? धन्यवाद.